हॅलो फ्रेंड्स, मी अर्पिता. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, आज घटस्थापनेला सुरुवात झाली आहे. तर तुम्हा सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. या घटस्थापनेला मी सिंधुदुर्गातील देवींचं दर्शन घेऊन तुम्हाला पण दर्शन घडवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. आजच्या व्हिडिओची सुरुवात मी आंगणेवाडीतील देवी आई भराडी देवीच्या तिथून सुरुवात करणार होते, पण मला तिथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे व्हिडिओ करता आला नाही. त्यामुळे बाजूच्याच एका गावात मी निसर्गरम्य अशा मंदिरात आलेली आहे. त्या मंदिराची खासियत अशी आहे की या मंदिराच्या चारही बाजूने पाणी आहे आणि मध्येच मंदिर आहे. तर आज मी आले आहे मसुरे गावातील बिरवस येथे श्रीदेवी सातेरी आईच्या दर्शनाला. हे जलमंदिर आहे. मंदिराच्या चारही बाजूने पाणी आहे. सिंधुदुर्गातील हे एकमेव असं मंदिर आहे की ज्याच्या चारही बाजूने पाणी आहे. खूप सुंदर आणि निसर्गरम्य अशा परिसरात हे मंदिर आहे. पावसाळ्यात आषाढ महिन्यात या मंदिरात मोठी यात्रा भरते. हे मंदिर 700 वर्षांपूर्वी बांधलेलं आहे असे जाणते सांगतात. येथे दीपस्तंभ आहेत. मंदिराच्या बाहेर हा सुंदर असा नजराणा पाहायला मिळाला. बघू शकता, हे असं मध्ये मंदिर आहे. त्याच्या ह्या बाजूने पण पाणी आहे आणि असं चारी बाजूने पाणी आहे. आजूबाजूचा परिसर पण खूप मस्त ठेवला आहे. झाडं वगैरे लावली आहेत मस्त मस्त, त्यामुळे खूप छान वाटते मंदिर. ह्या मंदिराची अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे एक तलाव होतं. त्या गावातील लोक तलावात गाई म्हशींना पाणी पाजण्यासाठी त्या तलावाचा वापर करत असत. एके दिवशी तलावातील वारुळात रक्त येऊ लागले. त्यावेळी एका ग्रामस्थाच्या स्वप्नात येऊन देवीने दृष्टांत देऊन असे सांगितले की माझं वास्तव्य या तलावातील वारुळात आहे. जनावरांपासून मला त्रास होत असल्यामुळे या वारुळावर माझ्यासाठी देवालय बांध. देवीच्या दृष्टांताचा आदेश समजून गावकऱ्यांनी तेथे मंदिर बांधले. मंदिराच्या बाजूला 7 ते 8 तुळशी वृंदावन आहेत. मंदिराच्या बाजूला दगडात कोरलेल्या असंख्य मूर्ती पाहायला मिळतात. मूर्तींमध्ये सूक्ष्म कोरीव काम आणि प्राचीन शिल्पकलेचे वैभव दिसून येतं. प्रत्येक शिल्पातून धार्मिकता, संस्कृती आणि कलात्मकतेचे सुंदर दर्शन घडतं. हे शिल्प आपल्या परंपरेची आणि भक्तिभावाची जिवंत साक्ष देतात. मंदिराच्या बाजूला ही जांभळ्या रंगाची फुलं आहे. त्या फुलांचं नाव मला माहिती नाही, पण ही फुलं मला खूप आवडली. तुम्हाला या फुलांचं नाव माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या पुरती एवढाच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सिंधुदुर्गातील काही मंदिरे माहिती असतील देवींची तर मला नक्की सजेस्ट करा. मी या 9 दिवसात तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न नक्की करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.